गणपती विसर्जन तोडगे आणि उपाय. 1. दुर्वा विसर्जन. गणपतीला अर्पण केलेली दुर्वा पाण्यात सोडल्याने रोगदोष नष्ट होतात. 2. जास्वंद फुलांचे विसर्जन. जास्वंद फुले पाण्यात टाकल्यास वादविवाद कमी होतात. 3. नारळ विसर्जन. नारळ पाण्यात अर्पण केल्यास संकटे दूर होतात. 4. मोदक विसर्जन. मोदक विसर्जनाने धनलाभ होतो. 5. बेलपत्र विसर्जन. बेलपत्र पाण्यात सोडल्यास पापांचा नाश होतो. 6. मूर्तीची माती. मूर्तीची माती झाडांमध्ये मिसळल्यास घरात प्रगती होते. 7. पानांचं विसर्जन. गणपतीला अर्पण केलेली पाने सोडल्यास ऐक्य वाढतं. 8. कुंकवाचं विसर्जन. कुंकू पाण्यात टाकल्यास सौभाग्य वाढतं. हळदीचं विसर्जन. हळद विसर्जनानं आरोग्य चांगलं राहतं. गंध विसर्जन. गंध पाण्यात सोडल्यास मान सन्मान वाढतो. गूळ विसर्जन. गूळ टाकल्यास घरात गोडवा राहतो. सुपारी विसर्जन. सुपारी पाण्यात अर्पण केल्यास व्यवसायात यश मिळतं. तांदूळ विसर्जन. तांदूळ पाण्यात सोडल्यास अन्नधान्याची कमतरता राहत नाही. रोली रक्तचंदन विसर्जन. मनाला शांती मिळते. तुळशीपत्र विसर्जन. घरात लक्ष्मीचा वास राहतो. मंत्र जपासह विसर्जन. ओम गण गणपते नमः जपत विसर्जन केल्यास इच्छा पूर्ण होतात. दिवा विसर्जन. पाण्यात दिवा तरंगवल्यास अंधकार दूर होतो. गंगाजल सोडणे. गंगाजल पाण्यात सोडल्यास पुण्यलाभ मिळतो. कमळ फूल विसर्जन. गणपतीला अर्पण केलेलं कमळ पाण्यात टाकल्यास संपन्नता मिळते. धूप विसर्जन. धूप पाण्यात अर्पण केल्यास नकारात्मकता दूर होते. कापूर विसर्जन. पितृदोष कमी होतो. धन्यवाद. लाईक अँड सबस्क्राईब.